आम्ही सगळे गृहिणी आहोत. अगोदर तर तुम्हाला खूप खूप अभिनंदन की तुम्ही आम्हाला अप्रोच केला आहे. हा मोर्चा काढण्याचा आमचा निषेध, कारण मोदी सरकारने जे महागाई वाढवलेली आहे त्या आमच्या किचनवर पण आहे, आमच्या मुलांच्या पेन्सिलवर सुद्धा, रबरवर सुद्धा आहे. आमच्या मुलांना आम्ही शिक्षण कसं करावं ते परदेशी फिरतायत आणि आम्हाला याच्या इंडियाच्या लोकांना म्हणतायत की तुम्ही परदेशी नका जाऊ, तुम्ही सोनं नका खरेदी करू, तुम्ही ते कम वापरा. म्हणजे आम्ही जेवायचंच नाही, आम्ही खायचंच नाही. आणि ते जेवणार म्हणजे त्यांचं एक दिवसाचं जेवण 5 लाखाचं असतो, त्यांचा ड्रेस त्यांचे 15 लाखाचं 12 लाखाचं त्यांचं कोट असतं आणि ते फिरतात. ते मॅडमना तिकडे कुठे गेले आहेत, तिकडे त्यांनी विदेशी गेले आहेत, ते पॅलोडी देत आहेत आणि ते फिरतायत विदेशी चांगले. मग आमच्या या त्रस्त जनताचं काय, त्यांनी जनतेसाठी काय केलेलं आहे? आता जनताचं माझं एवढंच निवेदन आहे जनतेला की जनताला आता बाहेर यायलाच पाहिजे. जनतेला आता रोडवर उतरावंच लागणार, कारण त्यांची आता मनमानी चाललेली आहे. ती लोक जे त्यांच्या मनात आले ते करतात. त्यांची मनची बात आली ना, मनाची बात बोलतात ते, तर आम्हाला ना भीती वाटते की आता या मनाची बात मध्ये आता काय ते नेमकं असणार. आणि ज्या दिवशी त्यांनी हे म्हणजे बोलले की सोनं कमी वापरा, हे कमी, तेव्हाच आम्हाला एक म्हणजे म्हणतात ना की एक इंट्युशन झाली की आता पब्लिकवर कुठली तर मार आहे आणि ही जनतेलाच मार असते. तर मला जनतेला एक निवेदन आहे की तुम्ही बाहेर निघा, बाहेर या आणि मोदी सरकारला बाहेर काढून फेका.